नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान सामाजिक कार्यकर्ता अमृता फडणवीस ने अमेरिकी राजदूत की ओर से महाराष्ट्र और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की तारीफ किए जाने पर खुशी व्यक्त की। उन्होंने कहा कि महाराष्ट्र आर्थिक व सांस्कृतिक रूप से देश का महत्वपूर्ण राज्य है और देवेंद्र फडणवीस दिन रात महाराष्ट्र के लिए काम कर रहे हैं। विपक्ष की आलोचना पर अमृता फडणवीस ने कहा कि लोकतंत्र में मुद्दों पर रचनात्मक आलोचना जरूरी है, लेकिन रोजाना बेवजह आलोचना करना उचित नहीं। इस दौरान उन्होंने नागपुर में आशा सेविकाओं के लिए शुरू की गई आर्थिक साक्षरता और स्वास्थ्य जागरूकता मुहिम की भी जानकारी दी, जिसमें 300 आशा सेविकाओं को प्रशिक्षण दिया जा रहा है। मुझे खुशी है कि अमेरिका के राजदूत ने प्रशंसा की है देवेंद्र जी की और महाराष्ट्र की। डेफिनेटली महाराष्ट्र हमारा फाइनेंशियल कल्चरल कैपिटल है और भारत का सबसे ज़रूरी ऐसा स्टेट है और मुंबई तो उसका कैपिटल ही है। तो यकीनन ये चीज़ जो है ये जैसे सब लोग बोलते हैं वैसे राजदूत जी ने भी बोली, इसकी खुशी है। और देवेंद्र जी तो दिन रात काम कर ही रहे हैं महाराष्ट्र के लिए, मोदी जी से इंस्पिरेशन लेके और मोदी जी के लीडरशिप के अंडर ये सब काम करना और भी आसान हो जाता है। तो इसका श्रेय मोदी जी को ही जाता है। हे महत्व अमेरिकन राजदूताला कळतं, पण आपल्या महाराष्ट्रातल्या विरोधकांना कळत नाही। ते वारंवार टीका करतात देवेंद्रजींच्या कार्यपद्धतीवर, कामावर। पहा, विरोधकांचं कामच असतं टीका करणं, पण मला वाटतं टीका सुद्धा अशा करायला पाहिजे, त्या कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा भोंगा सकाळी उठून चालू करणं हे काही ठीक नाही आहे। काही मॅटर असेल, मटेरियल असेल आणि त्याच्यात टीका करणं इट्स ऑलवेज वेलकम इन डेमोक्रेसी। पण काल तुम्हाला संजय राऊतांनी तुम्ही जे म्हटलं होतं की देवेंद्रजींना महाराष्ट्रात राहू द्या, त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमृता वहिनींनी आता दिल्लीला जायची हळूहळू मानसिकता तयार करावी, देवेंद्रजींना दिल्लीत जायचं। मला वाटतं मानसिकता ही तयार आहे आणि हीच राहणार की महाराष्ट्राची सेवा करायची आहे देवेंद्रजींना, आणि जिथेही आम्ही घरचे त्यांचा साथ देऊ शकलो आम्ही देऊ, आणि ही मानसिकता आपल्यासाठी इनफ आहे, महाराष्ट्रासाठी इनफ आहे। बाकी मानसिकतेचं बाकीच्यांनी स्वतःसाठी वेगवेगळा विचार। आज इतका मोठा कार्यक्रम इथं घेतलेला आशा वर्करांना आर्थिक साक्षर करण्याचा, कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट असेल आणि तुम्हाला वाटतं या प्रोजेक्टमुळे त्या महिलांच्या जीवनात काही वेगळे बदल होते? आज नागपूरचा हा आमचा पहिला कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम दिव्य फाउंडेशनचा हा आम्ही चालू केलेला आहे आशा वर्करसाठी, आशा दीदींसाठी, ज्या दिवस रात्र स्वतः झटतात लहान मुलांसाठी, बाळंतिणींसाठी। यांच्याकडे कोण लक्ष देईल असा विचार दिव्यच्या मनात आला आणि त्यातनं फाउंडेशननी हा कार्यक्रम चालू केला आहे। आज 300 सेविकांना आपण प्रशिक्षण देतो आहे ऑन फायनान्शियल लिटरसी, आर्थिक सशक्तीकरण आणि स्वतःच्या हेल्थकडे कसं पाहता येईल त्यासाठी एक 360 डिग्रीज वेलनेस प्रोग्राम त्यापुढे आहे। पूर्ण दिवसाचा हा असा कार्यक्रम आहे आणि पुढच्या टप्प्यांमध्ये काही दिवसात बाकीचे 1000 आशा वर्कर्स आम्ही कव्हर करणार आहोत। मॅडम हे सांगा, तुम्ही या ठिकाणी आला आहात, आशा वर्करसाठी तुमचं काम सुरू आहे, मुंबईत सुरू आहे। आश्रमशाळांची जी अवस्था आहे महाराष्ट्रातली ती काही फारशी चांगली आहे असं काही दिसत नाही। गेल्या काही काळामध्ये 3 मुलींना साप चावला, त्यांचा मृत्यू झाला। नागपूरच्या जिल्ह्यातही एक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। आश्रमशाळांसंदर्भात तुमचं मत काय आहे? ते मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर ऍक्शन झालेली आहे, त्या बाबतीत पण वाचलेलं आहे। पण अशा घटना व्हायला नको आणि ह्यासाठी नक्कीच ॲडमिनिस्ट्रेशन गव्हर्नमेंटनी पुढे घेऊन तत्पर ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि प्रोहिबिटरी ॲक्शन्स पण घ्यायला पाहिजे। पण आमच्यासारखे जे NGOज आहेत, आम्ही अडॉप्ट करू शकतो का अशा आश्रमशाळा? आपण ते अपग्रेड करू शकतो का? हा पण आम्ही जर स्वतःकडनं विचार केला ॲज नागरिक म्हणून, तर ह्यांनी पण खूप मोठा फरक पडेल आणि नक्कीच असे जे इन्सिडेंट झालेले आहेत तो ते व्हायला नको आणि त्याची खबरदारी पण घ्यायला पाहिजे आणि फिक्स करून लोकांना त्यांना प्रॉपर त्यांच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे।